भवानी पेठेतील जेमिनी माता नवरात्र मंडळाकडून राम दिवाळी जल्लोषात साजरी। बहारदार लेझिमचा खेळ दीपोत्सवानी अवघा भवानी पेठ राममय वातावरणात उजळून निघाला। अयोध्या येथे प्रभू श्री राम लल्लांची मूर्ती प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक क्रीडा व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दीपोत्सव, फटाक्यांची आतिषबाजी, बहारदार लेझिमचा खेळ सादर करीत राम लल्ला अयोध्यात दिमाखात विराजमान झाल्यानिमित्त रामोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दरम्यान भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरात भगव्या पताका, सडा, रांगोळी, भगवे झेंडे, भगव्या टोप्या यामुळे अवघा परिसर राममय व भगवानमय झाला होता। प्रारंभिक जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेचे आधारस्तंभ भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी जेमिनी मातेची महाआरती करून प्रभू श्री रामांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला। जय सियाराम, जय श्रीराम, जय जय श्रीरामाच्या जयघोषात अवघा परिसर भक्तिमय झालेला होता। फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे भवानी पेठेमध्ये दुसरी दिवाळी साजरी झाली। यावेळी जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र मंडळाकडून लेझिम खेळाचे एकापेक्षा एक सरस डाव सादरीकरण करत ढोल ताशासोबत संबळाच्या मधुर स्वराच्या निनाद अशा जल्लोषमय वातावरणात बहारदार असा भगवे झेंडे हाती घेऊन युवकांनी लेझिमचा खेळ सादर केला। यावेळी तरुणांमध्ये अयोध्येचा उत्साह शिगेला पोहोचला होता। अयोध्येतील सोहळ्यानिमित्त यावेळी जेमिनी मंडळाकडून भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले। माजी सभागृह नेता तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। यावेळी बसवराज भाईकट्टी, बंडोपण डोळे, बसवराज जाटगल, नरसप्पा मनकल, सिद्धरामय्या पुराणिक, संगप्पा धनाश्री, माळप्पा कर्ली, आप्पा शहापूरकर, भीमाशंकर गंडाळ, सिद्धराम कर्ली, लिंगप्पा पुजारी, सिद्धराम यलदंडी, जेमिनी सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी तसेच रामभक्त महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज भारत देशामध्ये 527 वर्षानंतर या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिराचं प्राण प्रतिष्ठापना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी या ठिकाणी दिवाळी साजरा करा, या भारत देशामध्ये अखंड भारत देश होण्यासाठी यामुळं आज मोठ्या प्रमाणात या भारत देशात महाराष्ट्रात सर्व राज्यात या ठिकाणी आज दिवाळी साजरा झालेला असं दिसून येत आहे। काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या भवानी पेठ घोंगडे वस्तीमध्ये अनेक मंडळाचे लोक जेणेकरून आज सकाळवरून आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचा लाईव्ह आणि त्या ठिकाणी बघून सर्वजण अक्षता सोहळा पार पाडलेला आहे। त्यानंतर गल्लोगल्लीमध्ये सर्व घरात हर घर भगवा घर घर दिवा असं लावून या ठिकाणी आज सण साजरा झालेला आहे। यामध्ये आपल्या जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। सर्व मंडळाचे लोक आता बघितलं आम्ही जवळजवळ दिलखुश आणि आपलं सिद्धारूढ, आपलं जय श्रीराम समर्थ असं अनेक आमच्या या भागामध्ये मंडळ आहेत। या सर्व मंडळाच्या लोकांनी आज मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आणि महापूजा आणि दीपोत्सव कार्यक्रम आणि अनेक मंडळांनी या ठिकाणी दीपोत्सवानंतर लेझिम खेळलेले आहेत। अनेक पारंपरिक समूह म्हणजे जे काही खेळ आहेत ते सर्व खेळी या ठिकाणी करून दिवाळीपेक्षा मोठ्या प्रमाणात सण आज साजरा झालेला आहे। रामाचा आज प्रतिष्ठापना झाल्यामुळं आज जल्लोषाचे कार्यक्रम सर्व ठिकाणी होत आहे। जय श्रीराम। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।